जय श्री स्वामी समर्थ. जो देवाकडे मागतो त्याची झोळी कधीच रिकामी राहत नाही. शरण जायचेच असेल तर देवाला शरण जा, कारण तोच आपला भाग्यविधाता आहे, अन्य कोणीही नाही. तर मित्रांनो, तुमची ही स्वामींवर अथवा अन्य कोणत्याही देवावर श्रद्धा असेल तर तुम्ही ही गोष्ट नक्की ऐका. तर सुरू करूयात एका खिरीची छोटीशी गोष्ट. तर एक राजा होता. तो रोज मंदिरात जात असे. त्याच्याबरोबर त्याचे सुरक्षा रक्षकही असत. मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर राजा काही क्षण मंदिरांच्या पायऱ्यावर बसत असे. त्यावेळेस त्या मंदिराच्या पायरीवर दोन्ही बाजूला भिकारी बसलेले असत. त्यातला एक भिकारी म्हणत, राजा, तुला देवाने बरेच काही दिले आहे, तर तू त्यातले थोडे मला दे. त्यावेळेस दुसरा भिकारी म्हणत असे की देवा, तू राजाला बरंच काही दिलं आहेस, तर तू मला थोडं दे. म्हणजेच एक भिकारी राजाकडे मागणी मागत असे तर दुसरा देवाकडे मागणं मागत असे. राजाकडे मागणी मागणारा भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणत होता, राजाच आपला देव आहे, तो असताना तू देवाकडे का मागतोस? देव काही देत नसतो. राजाच आपला पोशिंदा आहे, तोच आपल्याला देईल. त्यावर देवाकडे मागणारा भिकारी म्हणाला, राजा आपला पोशिंदा आहे हे खरे असले तरी सगळ्या सृष्टीचा पोशिंदा देव आहे, म्हणून काही मागायचे असेल तर ते मी देवाकडेच मागतो. भिकाऱ्याची रोजची मागणी ऐकून राजाने एकदा त्याला गुप्तदान करायचे ठरवले. एक मोठे पातेले भरून खीर पाठवली. ती मिळाल्यावर भिकारी आनंदून गेला. तो दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणाला, बघ, राजाकडे मागितल्याचा फायदा. त्याने माझी मागणी पूर्ण केली, नाहीतर तुझा देव तुझे ऐकतही नाही. असे म्हणत पहिला भिकारी पोटभर खीर खातो आणि आपले पोट भरल्यावर तो उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला देत म्हणतो, तू पण थोडी खीर घे आणि राजाचे आभार मान. असे म्हणत खिरीचे पातेले दुसऱ्या भिकाऱ्याला देऊन टाकतो. उरलेली खीर प्याल्यानंतर पातेल्याच्या तळाशी सुवर्णमुद्रा होत्या. ते पाहून तो दुसरा भिकारी आनंदून गेला. त्याने लगेचच देवाचे आभार मानले. त्याला खीर पण मिळाली आणि गुप्त धनही. राजा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंदिरात आला. त्याला वाटले, नेहमी आपल्याकडे भीक मागणारा भिकारी आज तिथे नसेल, त्याचे आयुष्य बदलून गेलेले असेल. पण तिथे जाऊन पाहतो तर झाले उलटेच. राजाने त्या भिकाऱ्याला विचारले, तुला खीर मिळाली नाही का? भिकारी म्हणाला, मिळाली राजेसाहेब, तुमचे आभार मानावे तेवढे थोडे. मी माझ्यातली उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्यालाही दिली आणि सांगितले, देव आपले ऐकत नसला तरी आपला राजा आपले गाराने ऐकतो, तोच आपले भले करतो. त्याला राग आला की काय कुणास ठाऊक, तो आज आलाच नाही, गेला असेल देवाकडे मागायला. हे ऐकून राजा मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, खरंच आहे, देवाकडे जो मागतो त्याला कसलीही उणीव भासत नाही आणि जो मानवाकडे मागतो तो कायम रिकामाच राहतो. कारण राजाला कळून चुकले होते की आपण जे गुप्त धन दिले होते ते दुसऱ्या भिकाऱ्याला मिळाले आहे आणि त्यामुळेच तो आला नाही. गोष्टीचं सार हेच आहे की जो देवावर विश्वास ठेवतो, देवाला आर्त हाक घालत असतो, त्याचं एक ना एक दिवस देव नक्की ऐकतो आणि देव असल्याची प्रचिती येते. काही जण देवाला मानत नाही, पण एवढं नक्की की जगात अद्भुत अशी नैसर्गिक शक्ती आहे, ज्याच्याकडे आपण सतत मागणी केली तर ती शक्ती आपली इच्छा नक्की पूर्ण करते आणि हे विज्ञान देखील मान्य करते. तर त्या शक्तीला चांगले मागायचे की वाईट मागायचे हे ज्याचे त्यांनी ठरवावे. तुम्ही देवाला मानत असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि गोष्ट तुम्हाला कशी वाटली हेही लिहा. जय श्री स्वामी समर्थ.